तर नमस्कार पब्लिक. आज सकाळी हातात इळा आणि कत्ता घेतला आणि निघालो शेताकडे जायसाठी. कारण आज मला नाईला जायचं होतं, शेताकडे जाऊन तण कापायचं होतं. कत्ता, इळा, पाण्याची बॉटल वगैरे घेऊन मी नाही निघाले शेताकडे जायसाठी. कारण आम्ही भरपूर दिवस झालं तण कापून काढावं असं विचार चालू होता, पण आम्हाला काय कापणच झालं नाही. शेवटी 4-5 दिवसाच्या नंतर आज योग लागला होता तण कापायचा. तर वावरात आली आई म्हणली की मी महादेवाला पाणी घालून येतो, तू तोपर्यंत होय पुढं आणि कापायचं चालू कर. मग काय, आपण कोण्याच गोष्टीची वाट न बघता मी लागलो माझ्या कामाला. कारण आपण मिरगाला एक वेळेस त्याच्यात काकड्याची फुलं लावले होते. त्याच्यानंतर काय मला तर काय वावराकडे बघणंच झालं नाही. एवढंच फराफरा कापाय सुरू केलो, कारण एवढं आज आपण फायनल करायचो. उद्या येतात आपल्याला मका पेरायचा होता. शेवटी आम्हाला 2 वाजेपर्यंत अर्ध कापणं तर झालं होतं. त्याच्यात सूर्यदेवता तर असे तापू लागले की सांगता सोय नव्हती. अजून तर मे महिना सुरूच झाला नाही, पण तेवढं ऊन लागायला. पाणी वगैरे पिऊन परत लागले आम्ही कामाला. या रानामध्ये आपण काकडीचे झाडं लावले होते. ते झाडं तर काय कुठं कुठं दिसायलेत, कुठं काय झाडं नाहीत अर्ध्यात. त्यातल्या त्यात आपण तर याला काय पाणी दिलं नसल्यामुळे अर्धे झाडं वाळूनच गेले. तर शेवटी 5 वाजेपर्यंत आम्ही अर्ध तण कापल्या. 5 वाजता आम्हाला म्हशीला चारा वगैरे घ्यायचा होता, म्हणून आम्ही 5 वाजता निघाल्या. मी लागलो इकडे येऊन गजरा कापायला थोडाफार, आणि आई घेऊ लागली गुलाबामधला चारा थोडा. आम्हाला काही न घेतलं तर चालते, पण म्हशीला चारा मात्र घ्यावाच लागते. दूध व्यवसाय जेवढा सोपा वाटते तेवढा दूध व्यवसाय सोपा नसतो. आता म्हशीला चारा वगैरे ते घेतला होता. आता जायचं होतं घरी जाऊन आता परत आंघोळ वगैरे करून परत संध्याकाळी 8 वाजता ड्युटीला पण जायचं. तर पब्लिक व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून टाका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.